हे भाजपचे प्रवक्ते किती छान बोलतात, किती गोड बोलतात. त्यांची ऐकून लोकांना वाटेल की यार हे किती पवित्र पक्षाचे लोक बोलतात. हे कधी तोडफोड करत नाही, पक्ष फोडत नाही, सरकार पाडत नाही. भाजपनी असे घोडे बाजारची एक परिस्थिती निर्माण केली आहे आपल्या राज्यामध्ये की हे लोकांना पटत नाही. भाजपला साईड करून मनसेपड पाहिजे, तुम्हाला आमच्या पक्षामध्ये फूट तुम्ही करणार आहोत, तुम्ही मुंबईमध्ये तुमची संख्या कम आहे 29 आहे, तुम्ही तुमच्या लोकांना हॉटेलमध्ये ठेवतात, तुम्हाला तिथे पण महापौर व्हायचे आहे, तुम्हाला ठाणेमध्ये आमच्याकडे 65 लोक आहेत, 6 मनसेकडे, 1 आदरणीय शरद पवार, टोटल 72. आम्ही समाधानी आहोत, आम्ही विपक्षमध्ये आहोत, आम्ही काही हे घोडे बाजार करणार नाही. तुम्ही मनसेच्या निवडून आलेल्या उमेदवाराला घोडे म्हणता, विकाऊ घोडे म्हणता. अहो आनंद दुबेजी, कल्याण डोंबिवली 4 नगरसेवक तुमचे गायब आहेत, मुंबईत एक गायब आहे. आदरणीय महाजन साहेब, आमचे 4 नगरसेवक गायब आहेत. हे काय राजी खुशी गायब आहेत का? म्हणजे त्यांना फिरायची खूप पिकनिक मध्ये गेले आहेत का? कुठं अशी परिस्थिती निर्माण करत आहे महायुतीचे लोक. असे पैसे देऊन असे भ्रष्टाचार करून लोकांना फोडत आहे. तर लोक काय करणार? तुम्ही सांगा ना की आम्ही नाही घेणार, आरोप आपण त्यांना नाही घेणार. अगदी बरोबर. आपण हे आरोप त्यांना नाही घेणार तर बघू ना कुठे लपतात ते, कुठे मोबाईल बंद करून स्विच ऑफ करून फिरतात ते. तुम्ही त्यांना प्लॅटफॉर्म देतात, सगळं देतात आणि म्हणतात की ते गायब आहे. घोडे बाजारचे माझा जे संदर्भ आहेत त्यांच्या हे चुकीच्या हे करतात. घोडे बाजार म्हणजे कसं आहे? अंबरनाथ मध्ये तुम्ही काय केले? एक मिनिट. अंबरनाथ मध्ये तुम्ही काय केले? ते घोडे बाजार नव्हता का? काँग्रेसचे 12 नगरसेवक फोडले. तुम्ही अकोलाचे अकोट मध्ये काय केले हो? MIM सोबत काय केले तुम्ही? हे भाजपचे प्रवक्ते किती छान बोलतात, किती गोड बोलतात. त्यांची ऐकून लोकांना वाटेल की यार हे किती पवित्र पक्षाचे लोक बोलतात. हे कधी तोडफोड करत नाही, पक्ष फोडत नाही, सरकार पाडत नाही. जसे आपण बघत आहे तसेच आम्ही पण बघत आहे. पण संजय राऊत साहेबांनी क्लिअर कट सांगितलंय की हे पक्षाची भूमिका नाही, राज ठाकरे साहेबांची भूमिका नाही. जे जिल्हा स्तर आणि हे जे विधानसभा स्तरचे आपले जे नेते आहेत त्यांची ही भूमिका आहे की कोणासोबत जायची, कोणासोबत नाही जायची. पण हे जे मुंबई सोबत आणखी बाकी महानगर पालिकाची निवडणुकीच्या नंतर जे निकाल आला आहे त्याच्यानंतर आपण बघेल की मुंबईमध्ये कोण महापौर होणार कोणाला माहित नाही, ठाणेमध्ये कोण महापौर होणार कोणाला माहित नाही, नवी मुंबईमध्ये कोण महापौर होणार कोणाला माहित नाही, KDMC मध्ये तोच हाल आहे. म्हणजे भाजपनी असे घोडे बाजारची एक परिस्थिती निर्माण केली आहे आपल्या राज्यामध्ये की हे लोकांना पटत नाही. लोकांना काय खुशी नाही वाटत आहे सगळं बघून. हे म्हणजे काय चाललंय? तुम्ही KDMC मध्ये एक महायुतीमधून लढले, भाजप आणि शिवसेनेची मॅन्डेट प्रचंड बहुमत आहे. तुम्हाला पण भाजपला साईड करून मनसेपड पाहिजे, तुम्हाला आमच्या पक्षामध्ये फूट तुम्ही करणार आहोत, तुम्ही मुंबईमध्ये तुमची संख्या कम आहे 29 आहे, तुम्ही तुमच्या लोकांना हॉटेलमध्ये ठेवतात, तुम्हाला तिथे पण महापौर व्हायचे आहे, तुम्हाला ठाणेमध्ये पण आनंदजी तुम्ही एक मिनिट हे जे सुरुवात केली आहे पूर्वीजी ना हे लोकांना पटत नाही. ठीक आहे, आम्हाला मुंबईमध्ये मॅन्डेट नाही मिळाला, आमच्याकडे 65 लोक आहेत, 6 मनसेकडे, 1 आदरणीय शरद पवार, टोटल 72. आम्ही समाधानी आहोत, आम्ही विपक्षमध्ये आहोत, आम्ही काही हे घोडे बाजार करणार नाही. आम्हाला लोटस ऑपरेशन करायची गरज नाही, आम्हाला येत पण नाही. पण आनंदजी मुद्दा असा आहे की केवळ हाच आरोप गेल्या काही दिवसांपासून मग तो निवडणुकीच्या आधी पण आणि आता निवडणुकीनंतर पण तुम्ही असं म्हणताय की भाजपने घोडे बाजार करणं चालू केलेलं. तुम्ही हे का नाही बघत आहात की मनसे जी तुमची युतीतला पक्ष आहे त्यांनी अशा पद्धतीने भूमिका घेतलेली आहे? अच्छा, अंबरनाथ मध्ये काय झाला होता? हेच भाजपाने 12 नगरसेवक तोडून काँग्रेसचे आपल्यामध्ये विलीन केले, पक्षाने कारवाई केलं, सगळ्यांची हकालपट्टी झाली. तर मनसे पण करणार ना, थोडा वेळ द्या. मनसेचे जे नेते आहेत, आमचे जे बंधू आहेत राजसाहेब, त्यांना सगळा विषय माहिती आहे, ते 100% कारवाई करणार आहेत. बिकॉज ही युती हे बंधूंची युती पण आहे, मराठी म्हणजे ही कारवाई केली जाईल आणि कल्याण डोंबिवलीचं जे समीकरण आहे ते सक्सेसफुल होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे? तर नाही झाली अशी कारवाई तर म्हणजे ही कारवाई होईल आणि ते समीकरण होणार नाही असं तुम्ही म्हणताय ना? कारवाई होईल 100%. आज आमच्या सारखे कार्यकर्ता समोर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, काय करायच्या? आम्ही रात दिवस एकत्रित लढायच्या भाजप आणि शिंदे सेनेच्या समोर आणि नंतर ते सगळे घोडे बाजार करून एकमेकांच्या सोबत सरकार बनवायचे. म्हणजे फिर निवडणूक. बरोबर, पण तुम्हाला आशावाद आहे की राज ठाकरे याच्यावरती ऍक्शन घेतील आणि त्यामुळे आताचं समीकरण होणार नाही? असं नाही. बरोबर, हे चुकीचे त्यांना भ्रमित करून हे सगळे खालचे लेवलचे लोक केले आहेत, त्यांना माहित नसेल. बर ठीक आहे. प्रकाश, तुम्ही काय म्हणाल याच्याबद्दल? तुम्हाला पटतंय का की आता सुद्धा कुठेतरी याच्यावरती कारवाई होईल आणि हे जे समीकरण आज बनलेलं आहे ते घडणार नाही तुमच्या शिवसेनेबरोबर मनसेचं? आनंद दुबेचं भाषण ऐकून मला खरं थोडं आश्चर्य वाटलं. त्यांच्यासोबत मनसेने महानगरपालिकेच्या निवडणुका लढल्या, तुम्ही मनसेच्या निवडून आलेल्या उमेदवाराला घोडे म्हणता, विकाऊ घोडे म्हणता. मी खासदार श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांचं अभिनंदन करेन की त्यांनी सकारात्मक निर्णय घेतलेला आहे आणि जेवढं मी राजू पाटलाला ओळखतो त्यांनी माननीय राजसाहेबांची परवानगी घेतल्यावरच हे पाऊल उचललं असेल. राजसाहेबाला न विचारता राजू पाटील असं काही
काहीही करणार नाही. राजू पाटलाचं हे वक्तव्य खरं आहे की निवडून आलेल्या उमेदवाराच्या वॉर्डमध्ये जर कामं व्हायची असतील तर तुम्हाला सत्तेशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले पाहिजेत. आम्ही कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मुंबई महायुतीत लढलो आहोत. महायुतीचे दोन्हीही ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय सगळ्याला मान्य असेल. मनसे आमच्या सोबत आली, आनंदाची गोष्ट आहे. अहो आनंद दुबेजी, कल्याण डोंबिवलीत 4 नगरसेवक तुमचे गायब आहेत, मुंबईत एक गायब आहे. त्यांना अगोदर पक्षातून काढा आणि मग राजसाहेबांना सल्ला द्या पूर्वीजी, की त्यांना दोन सेकंड पक्षातून मला काढायचं बोलायची की नाही संधी द्या. काढायचं. बर अगदी अगदी थोडक्यात बोला सेकंड. आनंदजी, कारण आपल्याला ब्रेक घ्यायचा पुन्हा पण येणार आहोत. बोला. आदरणीय महाजन साहेब, तुम्ही खूप खरं सांगतो. हे आमचे 4 नगरसेवक गायब आहेत, हे काय राजी खुशी गायब आहेत का? म्हणजे त्यांना फिरायची खूप पिकनिक मध्ये गेले आहेत का कुठं? अशी परिस्थिती निर्माण करत आहे महायुतीचे लोक. कुठे असे गेले? पैसे देऊन, असे भ्रष्टाचार करून लोकांना फोडत आहे. बर तर लोक बर. काय करणार? आनंदजी, सांगा ना की आम्ही नाही तुमचे घेणार. हे आरोप आपण तुम्ही सांगा, आपण आम्ही त्यांना नाही घेणार. अगदी बरोबर. तुम्ही आपण सांगा आपण की हे आम्ही आरोप त्यांना नाही घेणार. तर बघू ना कुठे लपतात ते, बर. कुठे मोबाईल बंद करून स्विच ऑफ करून फिरतात ते. हा. तुम्ही त्यांना प्लॅटफॉर्म देतात, सगळं देतात आणि म्हणतात की हे गायब आहे. म्हणजे मिस्टर इंडिया नाही ते लोक की घड्याळ घेऊन गायब होतात. तुम्ही गायब करतात लोकांना. बर बर, ठीक आहे. अजितजींना काहीतरी बोलायचं आहे. एक अगदी थोडक्यामध्ये तुमची तुम्ही comment तुम्ही घ्या. मोगॅम्बो आहात ना, तुम्ही मोगॅम्बो आहात. तुम्ही तुमच्याच उमेदवाराविषयी कारवाई करताल. तुम्ही मोगॅम्बो आहात. ते मिस्टर इंडिया आहेत का नाही हा वेगळा विषय. बर 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 बर, नक्की. प्रकाशजी येते तुमच्याकडे. अजितजी बोला. नाही, मी अत्यंत शांतपणे आनंद दुबेंचं ऐकत होतो. आनंदजी, नेमकं घडलंय काय? आपण म्हणताय काय? घोडेबाजार कधी होतो? आणि मी महाजन साहेबांच्या वक्तव्याशी अतिशय सहमत आहे. तुमच्या सहकारी जे तुमच्या सोबत निवडणूक लढून निवडून आले त्यांना घोडे संबोधता तुम्ही. ज्या वेळेला सत्तेचं एखादं पद मिळवण्याकरता त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये एकमेकांच्या लोकांना विकलं किंवा खरेदी केलं जातं त्यावेळेला तो घोडेबाजार होतो. इथं काय घडलंय हो आनंदजी? इथे घडलं असं आहे की आम्हाला निर्विवाद स्पष्ट बहुमत आहे. तिथे महायुतीचे आमचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी चर्चा केली आणि महाजनजी जसं म्हणाले तसं तिथे राजू पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय ना की आम्ही येत्या काळामध्ये विकासाच्या सोबत राहण्याकरता शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतो, महायुतीला. पूर्वी जे असं ते स्पष्ट म्हणाले, त्यामुळे आपण म्हणाला की भाजपला पाठिंबा आहे की नाही. तर तुम्ही तुमच्याच आता मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी राजू पाटलांची प्रतिक्रिया दिली त्यातलं वाक्य आपल्याला सांगतो. आनंदजी, तुमची मंडळी 2.5 वर्ष आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता सुद्धा फुटला नाही, तुमच्याकडे आला नाही. तुमच्या लोकांना तुम्हाला सांभाळता येत नसेल तर तुम्ही इतरांवरती आरोप करता. यानं तुम्ही स्वतःच हसं करून घेता असं तुम्हाला वाटत नाही? पूर्वीजी, आनंदजी, आपण थोडंसं थांबूया. थोडक्यात बरं, बोला बोला थोडक्यात. या उत्तर. हे घोडे बाजारचे माझा जे संदर्भ आहेत त्यांच्या हे चुकीच्या हे करतात. घोडे बाजार म्हणजे कसं आहे? अंबरनाथ मध्ये तुम्ही काय केलं? एक मिनिट. अंबरनाथ मध्ये तुम्ही काय केले? ते घोडे बाजार नव्हता का? काँग्रेसचे बालनगरसेवक फोडले. तुम्ही अकोलाचे अकोट मध्ये काय केले हो? MIM सोबत काय केले तुम्ही बीड मध्ये काय केले? तुम्हाला काय कळत नाही का? महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमच्या प्रामाणिकता साबित करा ना. तुम्ही लोकांसमोर असं वाटतंय की त्यांनी एक आधार विकासाच्या द्या ना सोबत लोकांना. गेलं पाहिजे. तुम्ही तो त्यांनी गट स्थापन करून लोकशाहीमध्ये घेतलेला निर्णय आहे. लोटस नाही करत. मग तुम्ही लोकशाही मानत नाही का? माहिती तुम्ही काय करतात? ऑपरेशन लोटाच्या नावात तुम्ही पूर्ण देशामध्ये प्रख्यात आणि विख्यात आहेत साहेब. सगळ्यांना माहित आहे तुम्ही कोण आहे. नाही, या काय सगळ्यामध्ये करू शकतो? बघा असं आहे, सत्तेसाठी मेरे तुम्ही तुम्ही टांग ऊपर विकासासाठी असं म्हणतात. करू नका. प्रवीण भाऊ तुम्ही- दरेकर बोलत होते. बरं, ज्या मी आता संकटात तुम्हाला दोघांनाही थोडंसं थांबवणार आहे. प्रकाशजी, मी तुमच्याकडे येतेय. मला एक तुम्हाला असं विचारायचं होतं की जर भाजप, कारण सातत्याने तुमचं असं म्हणणं आहे की महायुतीचाच महापौर होणार. आज जर आपण बोलणं ऐकलं श्रीकांत शिंदेचं तर ते म्हणाले की महायुतीचाच महापौर बसणार आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. पण मग जर भाजप आणि शिवसेना एकत्र येणार असेल तर स्पष्ट बहुमत आहे तुमच्याकडे. मग असं असताना तुम्हाला मनसेची गरज का पडते? यावरून एक सिद्ध होतंय की आम्ही महापौर पदासाठी आम्हाला मतं कमी आहेत म्हणून मनसेला सोबत घेतलं नाही. आमच्याकडे बहुमत आहे, पण मनसे ज्यावेळेस विकासाच्या दृष्टीनं आमच्या सोबत येतो असं सांगितलं त्यावेळेस आम्ही त्यांचं स्वागत केलं. याच्यात घोडे बाजार कुठला झाला? पण मग सत्तेत वाटेकरी का वाढवलं? बेजी, मला एक सांगा, प्रकाशजी, सत्तेत वाटेकरी का वाढवलं? महायुतीचा तो निर्णय आहे. महायुतीचे नेते माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब मिळून निर्णय घेतील आणि तो निर्णय सर्वांना मान्य असेल. पण जर मला शहराच्या प्रगतीसाठी जर मनसे आमच्या सोबत आली तर यांच्या पोटात एवढं का दुखायलंय? खरं सांगू राजसाहेबांचं ते भाषण 11 जानेवारीचं भाषण झालं. एक मिनिट आनंदजी, एक मिनिट. शिवतीर्थावर 11 जानेवारीला राजसाहेबांचं जे भाषण झालं ते शिवतीर्थाच्या इतिहासामध्ये जी काही चांगली भाषणं झाली त्याच्यात त्याचा क्रमांक बराच वरचा लागतो. एका भाषणामुळं सगळं वारं फिरलंय. उबाटा 65 वर गेली, पण राज ठाकरे 6 वर राहिले. याहून लक्षात घ्या, उबाटाच्या पोटात दात होते.
त्यांनी मनसेचं काम नाही केलं नसता, ज्याच्या भाषणाने एवढं वारं फिरू शकतं त्याचे उमेदवार निवडून येऊ शकत नाही. अहो तुम्ही तुमच्या सहकार्यालाच फसवलं, दुसरीकडे काय बोटं दाखवताय. आणि माझा आजही विश्वास हे असा थोडं आहे. विषयांतर होत चाललंय प्रकाशजी, हे विषयांतर होत चाललेलं आहे. परंतु पूर्वीजी प्लीज आनंदजी बोला, आनंदजी बोला, आनंदजी. यांच्या स्पष्ट म्हण आहे की विकासासाठी जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आली ते त्यांचे स्वागत करत. फक्त मला थोडक्यात विचारायचे आदरणीय महाजन साहेब, समजा विकासासाठी कल उद्या MIM आली, तुम्ही सोबत घेणार का? घेणार का MIM सोबत? मला आनामध्ये घेणार नाही. जबाब द्या. विकासासाठी जर अजिबात आली, घेणार नाही. तर तुम्ही घेणार? काही नाही घेणार. तो पण अजिबात विकासासाठी घेणार येणार नाही. ना, तो पण अजिबात विकासासाठी घेणार येणार नाही. ना. बिलकुल नाही घेणार. हे काय अजिबात विकासासाठी तुम्ही MIM ला करत अजिबात नाही. घेणार नाही. तुम्ही स्पष्ट नाही सांगा म्हणजे नाही. तुम्हाला हे भ्रष्टाचार करायचे आहे. हे बरं, तुम्ही आनंदजी, करायचे आहे. आनंदजी आपण प्रकाशजी, तुम्ही मनसेची तुलना MIM शी तुम्हाला करताय का? थांबवणार आहे. एक सेकंड, मला असं वाटतं आनंद दुबे, प्रचंड जास्त मनसेची तुलना विषयांतर MIM शी होत आहे. करताय. मी तुम्हाला तिघांनाही आणि या क्षणी इथेच थांबवते आणि मला जायचंय आता अजितजींकडे. मला अजितजींना असं विचारायचं आहे की प्रचार सभांच्या दरम्यान इतकं मोठं जोरदार कॅम्पेनिंग केलेलं आहे दोन्ही बाजूंनी. ठाकरे बंधूंनी महायुतीच्या विरोधामध्ये महायुतीने प्रत्यारोप आरोप केलेले आहेत. मग आता अचानक अशा परिस्थितीमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये अचानक मनसे तुम्हाला कशी काय चालते हो? बरोबर, पूर्वीजी मला स्टुडिओत आवाज येऊ शकत नव्हता. हा प्रश्न माझ्यासाठी आहे का? हो, तुमच्यासाठीच प्रश्न आहे की एवढं मोठं कॅम्पेनिंग केलं तुम्ही ठाकरे ब्रँडच्या विरोधामध्ये, परंतु आता तुम्हाला महापालिकेमध्ये कारण महायुतीचं एकत्र तिकडे महापौर असणार आहे असं म्हटलं जातंय, तर मग तुम्हाला कसं काय चालतं मनसे सोबत आलेली? महाराष्ट्र नवनिर्माण सेना काही आमच्यासाठी राजकीय अस्पृश्य पक्ष नाही. आपण एक लक्षात घ्या. उलट ज्या पद्धतीनं संशयाला जागा आहे हो की उबाठानं आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेऊन त्यांचा गेम केला की काय, अशी सल अशी खतखत मनसैनिकांच्या मनामध्ये असू शकते. स्पष्ट बहुमत आम्हाला असताना त्या ठिकाणी जर स्वतःहून विकासाकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्हाला पाठिंबा देत असेल तर आम्ही इतके कोत्या मनाचे नाही की आमचे हिंदुत्ववादी विचाराचेच सहकारी जर आम्हाला पाठिंबा देणार असतील तर त्यांना अभिरुख का आम्ही राजकारणामध्ये कायम बेरजेचं राजकारण करायचं असतं. निवडणुका संपल्या की सगळ्यांना सोबत घेऊन जायचं असतं. आणि एक लक्षात घ्या, इथं कुठं त्यांना खूप मोठा सत्तेमधला वाटा मिळेल किंवा बाकीच्या इतर काही गोष्टी होतील असं नाही. एकदा निवडून आल्यानंतर राजकीय पक्ष हे सगळ्यांच्यासाठी तिथं सत्ताधारी समान असतात. त्यांनी सगळ्यांचाच अगदी विरोधकांचा सुद्धा विचार करायचा असतो. मात्र कुठेतरी आपण सत्तेच्या सोबत जर गेलो तर ते आपल्याकरता चांगलं असेल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी जर महायुतीला पाठिंबा स्वतःहून दिलेला असेल, हा स्थानिक पातळीवरचा जर निर्णय असेल, त्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या तिथल्या प्रभागांच्या विकासासाठी हा निर्णय घेतला असेल तर उबाटाच्या पोटामध्ये दुखायचं काही कारण नाही. किंबहुना ते सोबत आहेत, ते सोबत निवडणुका लढले, त्यांनी एका प्लॅटफॉर्मवरती बसून याची चर्चा केली पाहिजे आपापसामध्ये की असं का घडलं. या उलट आनंद दुबे इथं बसून महाराष्ट्राच्या समोर आम्हाला प्रश्न बरं, ठीक आहे अजितजी, ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला. आज आपण मनसेच्या सुद्धा किती छान बोलतात ते लोक. विचारा एक मिनिट दुबेजी, अजितजी, तुम्ही जे दुबेजी, मी तुमच्याकडे येते. मला एकच गोष्ट सांगायची आहे प्रेक्षकांना की आज आम्ही मनसेच्या सुद्धा प्रतिनिधींना इथे कार्यक्रमात येण्यासाठी विनंती केलेली होती, परंतु कोणी मिळू शकलेलं नाहीये. त्यामुळे अजितजी, तुम्ही जे काय म्हणताय ते आपल्याला कुठल्याही पद्धतीने कोलॅबोरेट करता शक्य नाहीये. आनंदजींकडे आधी जाते, प्रतिक्रिया घेते. आनंदजी, हे भाजपचे प्रवक्ते किती छान बोलतात, किती गोड बोलतात. त्यांची ऐकून लोकांना वाटेल की यार हे किती पवित्र पक्षाचे लोक बोलतात. हे कधी तोडफोड करत नाही, पक्ष फोडत नाही, सरकार पाडत नाही, ऑपरेशन लोटस यांना माहित नाही. हे काय तुम्ही काय केलं होतं तुम्ही काँग्रेसबरोबर जाताना? तुम्ही भारतीय जनता म्हणजे पार्टीच्या तुम्ही जे पाठीमध्ये बोलतात गुंजन तुम्हाला खुपसला कळतंय तुम्ही काय बोलतात. आनंद लोकांना दुबे आज 13 जे कोटी केलं ते जनतेला इथंच जेव्हा भोगावं हे सगळं लागतं. समोर माझे येते, नेते लोक आदरणीय म्हणतात देवेंद्र की हे फडणवीसजींचा भाजप- महायुतीला मतदान करणाऱ्या मतदारांचा विश्वासघात आपण केला, तुम्ही त्यांच्या काय काय पाठीमध्ये करतो खंजीर खुपसला. सत्तेसाठी ना. त्यावेळेला तुम्ही- आपल्याला हा विचार तुम्हाला- करावा असं वाटला नाही विकास का? काय आणि गरज कोण नाही. पवित्र आणि कोण तुम्हाला विकास अपवित्र नाही पाहिजे. हे मतदारांनी तुम्हाला ठरवलंय. पक्ष आणि पक्ष हे सत्ता सगळं तुम्ही जे पाहिजे. आरोप हे करताय ते परिणाम घडल्यानंतर तुम्हाला पुन्हा पाहिजे. एकदा आम्ही ठीक आहे. जनतेच्या समोर गेलो आणि भरभरून मतांनी लोकांनी आम्हाला निवडून दिलं. एक दिवशी- निवडणुकीमध्ये एक लोकांच्या दिवशी समोर तुमच्या गेल्यानंतर अहंकाराने या काय महाराष्ट्रातली होणार? देशामधली आज सर्वोच्च नाही, उद्या जनता होणार. आहे. जनतेच्या उद्या दरबारामध्ये जे होणार. ठरलं त्यानंतर हे फक्त समजून तुमच्या लोकांना खानदानाची माहिती सत्ता गेली म्हणून तुम्ही जर बरं. टाव फोडणार असेल तर महाराष्ट्राची जनता आनंदजी, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे. पण सातत्याने तुमचं असं म्हणणं आहे आणि आज संजय राऊतांनी पण असं म्हणलंय की आता कुठेतरी मनसेच्या स्थानिक नेत्यांवरती ऍक्शन घेतली पाहिजे राज ठाकरेंनी. पण राज ठाकरेंच्या संमतीशिवाय इतकी मोठी भूमिका मनसेचे डोंबिवलीतले नेते घेऊ शकतात असं वाटतं तुम्हाला? अरे होतात. काँग्रेसचा काय झाला? हर्षवर्धन सकपालला जेव्हा विचारला की हर्षवर्धन साहेब हे अंबरनाथ मध्ये काय झाला, म्हटले मला माहित नाही, मी ताबडतोब कारवाई करतोय. केली ना. जिथे जिथे काय असं असंवैधानिक घटत असतात नंतर कारवाई होतात. आता लगेच झालंय, 2-4 तासापूर्वीची हे सगळं विषय आहे. नंतर बसून आम्ही मार्ग काढू. हे भाजप आणि हे एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहेत हे त्यांना मुबारक आहेत. आम्ही नाही करणार हे सगळं. आम्हाला नाही पटत हो, आम्हाला येत पण नाही हे सगळं. प्रकाशजी, तुमची थोडक्यात कमेंट. आपल्याकडे अगदी कमी वेळ आहे. प्रकाशजी बोला. मला वाटतं काही दिवसापूर्वी एका प्रसार माध्यमाशी बोलताना राजसाहेबांनी
साहेबांनी असं सांगितलं की ही आमची युती या महानगरपालिकेच्या निवडणुकीपुरती आहे, ही निवडणूक एकदा होऊ द्या, नंतर पुढे काय करायचं पाहू. मला वाटतं पुढे काय करायचं पाहू या शब्दात सगळं दडलेलं आहे. आज मनसेचे नेते संदीप देशपांडे कोकण भवनात हजर होते, हे तरी ओळखून घ्या आनंदजी. आणि माझा मी काय जगाचा सुद्धा विश्वास बसणार नाही की राजू पाटील राजसाहेबाला विचारल्याशिवाय काही करू शकतात. राजू पाटलांनी निश्चित राजसाहेबांची परवानगी घेतली असेल, मगच हे पाऊल उचललेलं असेल. तुम्ही आनंद करा, पेढे वाटा. खरं आहे, तुम्ही सस्पेंड करायचे पेढे वाटा तुम्ही. बर एक अजितजींची शेवटची कमेंट. अजितजी अगदी थोडक्यात तुमची कमेंट. आनंदजी आनंदजी आपण त्यांना बोलायला देऊ. आनंद दुबे इतक्या साळसूतपणे इथं जे बोलतायत, प्रत्यक्षात असं आहे की हे जे सगळे भोग आहेत ना, हे भोग सत्तेच्या हव्यासापोटी, लालसेपोटी त्यांनी जे केलं. बर, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे ठीक आहे. विचार सोडले, ठीक आहे, आता ठीक टिळा आहे. लावून नाव हातात घेऊ रुद्राक्ष नका. घालून नका. बसले. अजितजी, काही होणार नाही. मला असं वाटतं की हा लोकांसाठी मुद्दा तुम्ही स्वतःची मांडलेला राजकीय आहे. सत्ता तुम्ही